या सगळ्या पत्रकार परिषदेवर तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे? आजची मला वाटतं काय त्याला पत्रकार परिषद ती नव्हतीच मुळात. तो एक असलेला इव्हेंट होता. मग या इव्हेंटमध्ये काय होतं? ड्रामा होता, ॲक्शन होतं आणि हास्य जत्रा सुद्धा होती. असे वेगवेगळे महाभाग त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. एखादी बाजू कशा पद्धतीने मांडली गेली पाहिजे, ज्यामुळे लोकांना ते खरं वाटेल, हा उद्देश त्यामागे होता. परंतु याचा जर सार काढला तर मला असं वाटतं की संजय राऊत जिंकले, उद्धव ठाकरे हारले. ही जी काही पत्रकार परिषद होती त्यामध्ये जवळपास 1.5-2 तास अनेकांनी आपापली मतं, किंवा अनिल परब असतील, मग ते काही वकील सरोदे, ते तर पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखं मला वाटतं यानंतर संजय राऊतची जागा ते घेतील की काय, अशी शंका माझ्या मनामध्ये आली. त्यांनी जे राज्यपालावर कॉमेंट्स केलेत, त्यांनी जे एकनाथ शिंदे साहेबांवर कॉमेंट्स केलेत, या माणसाला स्वतःची वकिली कशी चालवायची याच्याबद्दलचं जे ज्ञान नाहीये. सुप्रीम कोर्टाने माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित ते किती खरं आहे खोटं आहे मला आणखी त्याच्याबद्दलचं मी सर्च करतोय, 1 लाखाचा दंड या माणसाला ठोठवला होता. आणि तो माणूस आता तिथं सांगतोय की यांना कॉस्ट ही म्हणजे यांना ठोकली पाहिजे अध्यक्षांच्या ह्याच्यावर पण सुद्धा. मला वाटतं ही पत्रकार परिषद नव्हतीच मुळामध्ये. अनिल परबांनी जे दाखवलेले काही 2013चं असेल, 18चं असेल, याबद्दलचं पूर्ण स्पष्टीकरण अत्यंत मुद्देसूदपणे नार्वेकरांनी केलेलं आहे. त्यांनी दाखवलेले की ही जी काही घटना दुरुस्ती नव्हतीच मुळात. त्यामध्ये त्यांनी निवडणुका कशा झाल्या, कुणाचे निवडणूक, कुणाला आम्ही अपॉइंट केलं, कसं झालं, या सगळ्याचा आराखडा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून त्या टेक्निकल गोष्टीवर मला बोलणं योग्य वाटत नाही. फक्त एकच आहे, हे सर्व करत असताना त्यांनी शिंदे साहेबांचा फोटो सुद्धा मॉप करून दाखवला. शिंदे साहेब उद्धव साहेबांच्या पाया पडतात. होय, आम्ही पडतो, मी पण पडत होतो. आणि आजही उद्धव साहेब नाही तर मातोश्रीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही जेव्हाही मातोश्रीच्या बाजूने जातो किंवा सेना भवनच्या बाजूने जातो, आम्ही त्यांना नमस्कार जरूर करतो. ही संस्कृती आहे. ही संस्कृती आताच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मानसिकतेमुळे ती ढासळली गेलेली आहे. एक तुम्हाला सांगतो, 16 आमदार अपात्रतेबद्दलचा एक मुद्दा निघाला होता. का निघाला होता, त्याचं कारण काय? 16 जण सुरतकडे गेले. 16च का, 15 का नाही, 20 का नाही? तर यांना टेक्निकल गोष्टीमध्ये अडकवण्याचा यांनी प्रयत्न केला होता. तुमचे कोणते कॅमेरे लागले होते की तुम्हाला 16चा आकडा कळाला? मुद्दा असा आहे की यांना जेव्हा आपली चूक कळाली त्या टायमाला असलेल्या 55 आमदारापैकी जर 16 मायनस केले, उरलेले जे काही आमदार आहेत त्यापैकी सुद्धा 2/3 मेजॉरिटी म्हणजे जवळपास म्हणजे 38-40 पैकी पुन्हा 30% म्हणजे 30 आमदार हे बाहेर गेले. 16 आणि 30 असे 46 आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मेजॉरिटी होत नाही. हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश होता. आम्हाला कुठे मेजॉरिटी दाखवायची, आम्हाला आम्ही कुठून आले, हे कुठून आले, नंतर हे कुठून जॉईन झाले, आम्हाला मेजॉरिटी ही विधान भवनामध्ये दाखवायची होती. आम्हाला विधान भवनासमोर आम्ही किती लोक आहोत, आमचे हे हेड काउंटिंग एक तर राज्यपालासमोर किंवा विधान भवनात त्यांच्या समोर आम्हाला दाखवायची होती. म्हणून ही जी कायदेशीर बाब आहे ती आम्ही पूर्ण केल्यामुळे हा पोटशू उठलेला आहे. कायदा काय सांगतो, आम्ही 2/3च्या पेक्षाही जास्त, आम्ही कधीही त्यांचं दरवेळेचं जे ऑब्जेक्शन असतं की ह्यांनी वेगळा गट स्थापन केला, 10 शेड्यूल यांना अप्लिकेबल आहे, आम्ही तेच म्हणतो की आम्हाला 10 शेड्यूल अप्लिकेबल नाही. आम्ही कोणत्याही पार्टीशी मर्ज झालेलो नाही, आमचा वेगळा गट स्थापन केला नाही. आम्ही शिवसेना आहोत, शिवसेना प्रमुखाची ही शिवसेना आहे, आमचा धनुष्यबाण आहे. आणि हीच आमची आर्ग्युमेंट ही जी काय आहे ती सुप्रीम कोर्टातही झाली होती, इलेक्शन कमिशनरकडेही झाली होती आणि त्यांना सर्वांनी इलेक्शन कमिशनरने मान्यता दिली. तोच निकाल नार्वेकरांनी सुद्धा त्यांना मान्यता दिलेली आहे. आता जर यांना जायचं असेल तर ह्या सर्व या बाबी लोकांना जमवून जनता अदालत का जनतेचं न्यायालय हे जे काही वाक्य वापरतात यापेक्षा सुप्रीम कोर्टामध्ये एवढे ठोस पुरावे असताना आपल्या बाजूने निकाल लागेल असा आत्मविश्वास बाळगा आणि सुप्रीम कोर्टाची लढाई लढावी असं मी त्यांना विनंती करणार आहे. दुसरा, संजय राऊतने पुन्हा एकदा
त्याच्या तोंडातून ती गरळ ओकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्या संजय राऊत उद्धव साहेबांना सुद्धा सांगेल, आता तरी थांबा. तुमच्याकडे अशी जी काही लोक आहेत, त्यामुळं तुम्हाला जरी वाटत असेल की हे माझी इमेज डेव्हलप करतायत, तर ही इमेज घालवतायत, ही सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे. म्हणून आजची पत्रकार परिषद ही एक इव्हेंट झाला. मी मागेही बोललो होतो, आता डोंबाराचा खेळ अनेक दुसऱ्या ठिकाणी होईल, परंतु याला काही अर्थ राहणार नाही. लोक येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्याची त्याची जागा त्याला दाखवतील. बरं, उद्धव ठाकरे असं पण म्हणाले भाषणात की निकालाच्या वेळी राहुल नार्वेकरांवर दबाव होता. निकाल तुमच्या विरोधात गेला तर त्यांच्यावर दबाव होता, तुमच्या बाजूने आला असता तर न्यायाचा विजय झाला असता. हे सर्व वाक्य वापरण्यासाठी योग्य असतं. सर, जी कार्यकारिणीच्या विरोधात बोलायला त्यामध्ये सगळे आमदार सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा समोर दिसत आहेत, नंतर आशीर्वाद घेत आहेत. हा व्हिडिओ खोटा आहे का? आणि त्या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदेसह सगळे आमदार तो व्हिडिओच्या बद्दलचं आमचं ऑब्जेक्शन नाहीये. मुळामध्ये घटनेमध्ये बदल केल्यानंतर ती घटना बदल हा तुम्हाला इलेक्शन कमिशनरकडे मांडावा लागतो. त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला नाही की आम्ही घटनेमध्ये असा बदल करतोय, याला मान्यता द्यावी. त्यांनी निवडणुकीची प्रोसेस पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल कुणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगाने त्यांच्याशी जो पत्रव्यवहार केलेला आहे 2099 नंतर, त्यात देखील निवडणूक आयोगाने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख आहेत आणि म्हणूनच तो काही पत्रव्यवहार झालाय तो त्यांच्याशी झाला. मग जी निवडणूक आयोगाची जी पत्र असतील ती कशी काय कृती? त्यावेळेला त्यांना कोणीही विरोध केलेला नव्हता. जे मेजॉरिटी ऑफ लॉ ज्याला म्हणतो आपण, ज्याला बहुमत म्हणतो, त्याचा निकाल केव्हा लागला? जेव्हा निवडणूक आयोगाने सर्वांच्या सदस्यत्वासाठी, हा 40 आमदारांचा प्रश्न नाही, हा 15 खासदारांचा 13 खासदारांचा प्रश्न नाही, हा सर्व संघटनात्मक जी काही घटना आहे त्याच्यावर जेव्हा इलेक्शन आयोगाने सगळ्यांचे शपथपत्र मागवले, त्यावेळेला आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांचे पत्र ॲफिडेव्हिट दिलेले आहेत, कार्यकर्ते दिलेले आहेत, पंचायत समिती सदस्याचे दिलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्याचे दिलेले आहेत, असलेल्या महापौरांचे दिलेले आहेत, असलेल्या सर्व खासदारांचे दिलेले आहेत, असलेल्या सर्व आमदारांचे दिलेले आहेत. हे सर्व पाहता मग याच्यामध्ये लोकशाहीच्या मार्गाने, ज्याला आपण मेजॉरिटी ऑफ लॉ म्हणतो, त्यानुसार निवडणूक आयोगाने तो निर्णय दिलेला आहे. आता त्याच्या पूर्वीचे जे काही पत्रव्यवहार कोणतंही ऑब्जेक्शन नसल्यामुळं निवडणूक आयोगाने त्यांना दिलं, आणि जेव्हा हे सर्व स्प्लिट झालं त्या टायमाला निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी असा एक आणखी मुद्दा उपस्थित केला आहे की 99 पासून आतापर्यंत जे काही म्हटले की घटनेनुसार पक्ष चाललेला नाहीये, तर मग आतापर्यंत आलेले आमदार खासदार यांना मान्यता कशी दिली? आणि अनेकदा मोदी आणि अमित शहा सुद्धा पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे आलेले होते. याचा सर्व जो आहे, आज त्यांनी जे काही आरोप केले असेल, आमचं असं मत आहे हे सगळ्या टेक्निकल बाबी, कायदेशीर बाबी यांनी सुप्रीम कोर्टात मांडावा. सुप्रीम कोर्ट याच्यावर योग्य तो निर्णय घेईल. त्यासाठी आम्ही तुम्ही एकमेकाशी आर्ग्युमेंट करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा, सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल, जो तुम्हालाही मान्य असेल आणि आम्हालाही मान्य असेल. त्यांनी पत्रकार परिषदेत अमित शहाचा देखील उल्लेख केला की जर 2099 नंतर जर मी पक्षप्रमुख नव्हतो तर मग अमित शहा 19च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या माझ्या घरी कशाला आले होते, काय म्हणून आले होते, असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ही राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी हा वेगळा विषय आहे. ही कायदेशीर लढाई आहे. ही कायदेशीर लढाई कायदेशीर प्रमाणे लढली गेली पाहिजे. त्यासाठी जे जे पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा त्यांनी वापर करावा. या राजकीय पटलावरच्या बातम्याला सुप्रीम कोर्टामध्ये ठेवता येत नाही. तुम्हाला लिगली ते तुमचं म्हणणं सुप्रीम कोर्टात मांडा आणि योग्य तो न्याय त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करा. देखिए, आज की जो उनकी पत्रकार परिषद तो नहीं थी, एक इवेंट था. वो इवेंट में बहुत सारी घटना आपने देखी होगी. वकील भी पुढ़ारी की भाषा में बात कर रहे थे. उनको भी लग रहा था चलो स्टेज अच्छा मिला है, अपन भी थोड़ा सा यहाँ इंटरटेनमेंट कर लेते हैं. जिनको सिर्फ कायदे के बारे में बोलना चाहिए था वो सीएम के बारे में बोल रहे थे, वो राज्यपाल के बारे में बोल रहे थे. भाई, आपको कायदे के बारे में ही बात करना है. कायदा क्या कहता है ये कहने के लिए आपको वहां खड़ा किया है. लेकिन वो ऐसा लग रहा था कि वो एक राजनेता है. और उसने एक जगह भी यही भी बताया कि ये नार्वेकर साहब के ऊपर कोर्ट ने पनिशमेंट करना चाहिए इनको.
खुद सुप्रीम कोर्ट ने इनके ऊपर भी 1 लाख का पनिशमेंट किया है। ऐसी मेरे को जो जानकारी मिली वो सच है झूठ है पता नहीं, लेकिन वो 1 लाख का उनको जुर्माना हो चुका है। जो आदमी जिंदगी में कामयाब नहीं हुआ वो इनका नेता, वो इनका वकील, मतलब आगे जो होने वाला रिजल्ट है आपके समझ में आता होगा कि आगे भी जो नाकामयाब लोग हैं वो इनके साथ में जुड़े हैं और इसलिए ये कभी उसमें सक्सेस नहीं होंगे ऐसा माना जाता है। मैंने आज देखा है संजय राउत जीते, उद्धव ठाकरे हारे, इतना ही उसमें से सारांश निकलता है। पण सर सरोदे असं पण म्हणतात की कोणी आपण तर नाही, हा नार्वेकरांचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा घोर अपमान आहे। घोर अपमान आहे म्हणून तर सांगितलं, घोर अपमान असेल तर तुम्ही तर सुप्रीम कोर्टात जा ना। तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडायला कोणी मना केलंय का? आता आमच्याकडे निकाल उशिरा का लागला, आमचा हे का झालं ते करण्यापेक्षा आता सुप्रीम कोर्टामध्ये जा, तातडीने हिअरिंग लावा, तातडीने त्यांच्याकडून जजमेंट मागा, नसता सुप्रीम कोर्टाच्या बाहेर धरणे द्या आणि त्याच्यावर तुम्ही निकाल मागा। जो काही निकाल येईल तो तुम्हालाही मान्य आम्हालाही मान्य। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।